मवियाचा माढा आणि साताऱ्याचा उमेदवार लवकरच घोषित होणार आहे। माढामधनं मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरामधील उमेदवार तुतारीवरती लढणार आहे। दोन्ही घराण्यांना आपसात चर्चा करून निर्णय घेण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिलेला आहे। मोहिते पाटील घराण्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत, तर रामराजे निंबाळकर घरातनं संजीवराजे निंबाळकर इच्छुक असल्याची माहिती आहे। साताऱ्यातनं पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याचा पवारांचा विचार आहे। पृथ्वीराज चव्हाण तुतारीवरती लढण्यास तयार झाल्यास साताऱ्यामधनं उमेदवारी देणार असं पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर या दोन्ही जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे आणि यात शरद पवारांनी दिलेली महत्त्वाची माहिती। बरोबर आहे। सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे माढा आणि त्यासोबतच सातारा या दोन जागांची। माढ्यामध्ये जर आपण बघितलं तर शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की अकलूज किंवा फलटण या दोन ठिकाणांच्या लोकांनी ठरवायचं आहे। अर्थातच संजीवराजे निंबाळकर असतील किंवा धैर्यशील मोहिते असतील यांनी आपापसांमध्ये चर्चा करून कळवायचं आहे आणि त्यानंतर जो माढ्याचा उमेदवार आहे तो जाहीर होईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली। तर साताऱ्यामध्ये देखील कोण उमेदवार असतील याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा उमेदवार कोणी असला तरी तो तुतारीच्या चिन्हावरती उमेदवार असेल अशा पद्धतीनं स्पष्टपणे भूमिका जी आहे ती शरद पवार यांनी मांडलेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय जाहीर करेल असं देखील शरद पवारांनी म्हटलंय। पाहावं लागणार आहे की नेमके उमेदवार कोण असतील।